डायरेक्ट जर आई फोटो स्टुडिओ किशोर म्हात्रे तर बॅनर हिटिंग साठी डायरेक्ट चेंडू लागला तर 500 आणि टप्पा चेंडू लागला तर 300. तर या षटकातील तर हिराटचे मालक हिरा पाटील यांचं इथं आगमन झालं, शुभागमन झालंय. तर दादांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न. मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बघा आता 2 धावा, या 2 धावेच्या मदतीनं सचिननं सुरुवात केली आहे आणि संघाची इथे मात्र श्री गणेशा ओफ झालाय. धावबलगा वरती धावा, 2 धावा. पहिलं षटक अतिशय मागेचा वापर केला जातो आहे या पहिल्या म्हणजे पावपेच्या पहिल्या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल सुद्धा सुरेख आहे. इथे पडल्यानंतर खाली राहतो विकेट किपरच्या हातामध्ये. काय चांगली गोलंदाजी मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये अतिशय मागेच्या माध्यमातून केली जाते. अजून या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील आणि या 2 बॉलवरती किती धावा खर्च करेल गोलंदाज अतिश. मी 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. इथे चांगली गोलंदाजी इथे मात्र मैदानामध्ये केली जाते. षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल सुरेख आहे. इथे मिडॉनला इथे मात्र एकच धाव, एका धावेच्या मुदतीनं धावफलकावरती धावा 1 ने पुढे जातील. धावफलकावरती धावा 3 धावा, 3 धावा धावफलकावरती लागल्यात. पेपरच्या पाप्याचं षटक क्रमांक पहिलं अतिशय माध्यमातून फेकलं जात आहे. आता मात्र एका धावेच्या मदतीनं 3 धावा धावफलकावरती. एक ना मात्र स्ट्राईक इथे रोटेट होणार. स्ट्राईकला रायटी फलंदाज असेल. आता ऋतिक मात्र या षटकातील पहिल्याच बॉलचा मात्र सामना करेल. समोर फलंदाज ऋतिक, गोलंदाज अतिश टू ऋतिक. षटकातील शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला आहे. क्षेत्रक्षामध्ये बदल केली जाते. सिली पॉइंटला क्षेत्रक्षेत्र पाहू शकाल, मिडॉनला मिडऑफला, फर्स्ट स्लिपला, त्याचप्रमाणे मिड विकेटला, लॉंगॉनला अशी क्षेत्रक्षेत्र भूमिका. चला आपण विलंब करू नका प्लीज, सहकार्य करा मला. या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्याचा झालाय. या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल ऑन साइडला माझा प्रयत्न जरूर केला होता, अपील जरूर केलं होतं. अपीलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, पण जाणं अपील हटाला आणि षटक क्रमांक इथे संपलं जाते पहिला. आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च गेल्यात. यावेळेला धावा खर्च गेल्यात अतिश मागे न पिवनच्या पापेच्या षटकामध्ये 3 धावा देत असताना कोणताही गडी बाद करू शकला नाहीये. 3 धावा धावफलकावरती. थँक्यू डीजे. चला क्षेत्रक्षण लावून घ्या आपण. यस काय एंटरटेनमेंट कल्याण संघ क्षेत्रक्षण लावून घ्या. स्पीडअप करा सामना प्लीज. 5 षटक आपल्याला 25 मिनिटाच्या आत आपल्याला 5 षटक संपवायचे आहेत. 25 मिनिटाचा कालावधी आहे आपल्याला. प्लीज 25 मिनिटात आपण 5 षटक संपलीच पाहिजेत. पंच प्लीज तुम्ही सुद्धा लक्ष द्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आम्हाला. पंच तुम्ही सुद्धा दोन्ही टीमला विनंती असेल सहकार्य करा. आणि षटक क्रमांक इथे पहिलं संपलं. अतिश मागीनं P1 च्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं ताप्त उदाहरण देत असताना पहिल्या षटकामध्ये धावा त्यांनी खर्च केल्या फक्त आणि फक्त 3 धावा. वैकुंठवासी हबप मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण पाहतोय. 3 धावा धावफलकावरती. P2चा दुसरं षटक गोलंदाज सज्ज झालाय. राजेशचा वापर या P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. आता पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपण 3 क्षेत्रक्षण आता मेडिटेट पाहू शकाल. दुसऱ्या षटकात दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहू शकाल. 1 क्षेत्रक्षण पाहू शकाल मिन विकेटला, त्याचप्रमाणे लॉंग ऑन लॉंग ऑफला. षटकातील पहिला चेंडू, आताचा बॉल उडवलाय. तिथे क्षेत्रक्षक आहे, तिथे मात्र चेंडूवरती येतील. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता थ्रो थोडा खराब आलाय आणि तोपर्यंत मात्र 2च धावा. या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जात आहेत. 5 धावा.
5 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरं, पहिल्याच बॉलवरती 2 धावा. मी म्हणे काय गोलंदाजी केली अतिशनं. पेवनच्या पापेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षण बाहेर असताना 30 सर्कलच्या बाहेर फक्त त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 3. इथे मी म्हणे फलंदाजांना जखडून ठेवलं होतं, अटॅक केला होता जणू काय गोलंदाजीचा आपल्या अतिशय मागे ना. आणि दुसरं षटक इथे मात्र फेकतोय राजेश बार्शी. षटकातील हा बॉल इथे पिचा वर उडवला, चेंडू सरळ चाललाय. इथे मिनी विकेटला क्षेत्ररक्षक आहे स्पिलेक्सचे, येतील लॉंग क्षेत्ररक्षक, चेंडू उचलतील फेकतील आणि तोपर्यंत या बॉलवरती अजूनही 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 2 ने पुढे जात आहेत. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 7 धावा. तर माननीय श्री प्रशांतजी राऊत वाव फोटो अल्बम वेबसाईट यांचं अगमन झालंय. त्यांचं उद्या स्पर्धेनुसार हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि त्याच प्रकारे त्यांचा सत्कार सुद्धा केला जाईल. तर आम्ही विनंती करतोय की ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष बाबूदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी मान्य श्री हिरा पाटील आमणे यांच्याकडनं प्रथम व द्वितीय पारितोषिकची चषक आपल्याला आलेला आहे, त्यांच्याकडून उपलब्ध झाला आहे. त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचा सुद्धा सत्कार करतील या स्पर्धेचे अध्यक्ष ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष बाबूदादा पाटील. त्यांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेसाठी ज्यांना प्रथम क्रमांकाचं आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, ज्यांना ट्रॉफी, एक आकर्षक आपण ट्रॉफी पाहू शकाल जे हिरा पाटील आमनेगाव यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. तर मी विनंती करतोय ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष बाबूदादा पाटील. बॅक टू द क्रिकेट. हा बॉल इथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा आला डॉट बॉल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 10 धावा. 10 धावेचा इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला त्यानं 16व्या वर्षापासून क्रिकेटची सुरुवात केली आणि त्याला भारतरत्न देण्यात आला. जो सचिन रमेश तेंडुलकर जो 10 धावाची जर्सी घालून मैदानामध्ये नेहमीच उतरत होता. आणि षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल, बॅटशी स्वतः गोलंदाजी इथे जज करतो आणि पहिला धक्का यावेळेला टीम रायगड फोटोग्राफर संघाला. यावं लागेल माघारी सचिनला. डीजे थँक्यू डीजे. इथे पहिला धक्का यावेळेला टीम रायगड फोटोग्राफर संघाला. नवीन फलंदाज वनडाऊन साठी मैदानामध्ये दाखल झाला रतन. रतन आलाय वनडाऊनला. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकातील हा बॉल इथे मात्र हवेमध्ये आहे. नोमास लाईन मध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत विल्स या धावा 2 केल्या जात आहेत पूर्ण. आणि 2 धावेच्या मदतीनं इथे मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 12 धावा. 2 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. रायगड फोटोग्राफर्स संघाच्या 12 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात.
थँक्यू डीजे. तर चला सामना पण स्पीडअप करा प्लीज. म्हणजे लक्ष करा आपण 25व्या मिनिटाच्या कालावधीत आपल्याला 5 षटकं संपवायची आहे. अजूनही आपली 12 वाजता ठीक सामना सुरू झाला होता. आपण 2 षटकात प्रत्येकी षटकासाठी 5-5 मिनिटं लावू. आपण कालावधी घ्या. आपण 12 मिनिटं अजून झाले आपल्याला. तर आपल्याला 13 मिनिटाच्या कालावधीत षटक 3 संपवायचे आहेत. चला विलंब करू नका प्लीज. सहकार्य करा आम्हाला थोडं. षटक क्रमांक 3 सांघिक कोठ्यातील 3 वैयक्तिक दुसरं ज्यांना पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली P1च्या अतिशय मांगे सज्ज झाला या 30 षटकामध्ये. षटकातील पहिलाच बॉल आताचा बॉल फिरकावून दिला. चेंडू सरळ चाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव पुन्हा दुसरे धाव मात्र मानस नाहीये. एकच धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 13 धावा. एका धावेनं रतन आपल्या खेळाची सुरुवात केली आहे. तर इथे पंचांचा तर पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला डिसिजन कळवा आपला. पंच डिसिजन द्या आपण. चला पंच डिसिजन द्यायचं आपण. डेड बॉल आहे हा. ओके ठीक आहे. चला सामना स्पीडअप करा आपण प्लीज. विलंब करू नका. तर सर्व संघाने लक्षात घ्यायचं आताचा बॉल सुरेख आहे. खोदू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे ते एकच धाव. दुसरीचा प्रयत्न इथे बघा मिस्टेक. इथे झाली थोडी मी म्हणेन मिस्टेक गोलंदाजाच्या कडनं. कारण की जर बॉल जर गॅदर केला असताना तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. इथे मी म्हणेन रतन. तर एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 13 धावा. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 अतिशय मागेनं चांगली गोलंदाजी केली. त्याच्यावर पुन्हा एकदा जबाबदार दिली कर्णधारानं. षटकातील पुढचा बॉल आताचा बॉल सुरेख आहे. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्यांदा चेंडू खाली राहिलाय इथे विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा आला डॉट बॉल. आपण स्पीडअप करायचे सामने. प्रत्येक
जे 9 सामने खेळवायचे आताचा बॉल इथे मात्र व्हेरिएशन होता, गतीमध्ये परिवर्तन. इथे मात्र स्लो बॉल फेकला आणि फलंदाज इथे झाला वीट आणि पुन्हा एकदा आला हा निर्धाव बॉल. निर्धाव बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 13 धावा. 13 धावा का नाही आणावं मी म्हणेन अतिश मांगेला. त्यानं 3 धावा खर्च केल्या, का जबाबदार दिली त्याच्यावर, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण करत असताना या दुसऱ्या षटकामध्ये अतिश मागे. षटकातील आत्ताचा बॉल सुरेख रीतीने फेकला, चेंडू सरळ झालाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे तिथे का हा फेक. दुसरी धाव इथे मात्र घातक ठरू शकेल. दुसरी धाव घेत असताना रौंडच्या स्वरूपात बाद झालाय आणि लागणारा हा दुसरा धक्का टीम रायगड फोटोग्राफर संघाला. यावेळेला रोतिकची खेळी संपुष्टात. रिजे चौथ्या क्रमांकावरती रोहित इथे माझा सज्ज होईल खेळण्यासाठी. स्ट्राइक एनला रोहितला पाहू शकाल. षटकातील पुढचा चेंडू इथे माते गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये परिवर्तन केलं इथं आणि हा निर्धाव बॉल. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे बघा. असं मात्र फलंदाज इथे मात्र हॅलो इथे मात्र फलंदाज शफल झाले होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ओळखलं ते गोलंदाजानं, त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हॉल्यूम द्या थोडं. षटकातील पुढचा बॉल शॉट फुल करायचा प्रयत्न, हुक करायचा प्रयत्न जरूर केला होता, इथे बीट झाला आणि यावेळेला एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक संपलं तिसरं आणि 3 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 15 धावा यावेळेला रायगड ग्रामीण फोटोग्राफर संघाच्या. थँक्यू डीजे. हॅलो 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 व्हॅल्यूम दे थोडा. तर इथे नुकताच आगमन झालं माननीय श्री अवी मोरे साहेब भादवड भिवंडी यांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. तर मी विनंती करतोय ठाणे कल्याण ग्रामीणचे फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष बाबुरावदादा पाटील की आपण अवी मोरे यांचा सत्कार करायचा आहे. 3 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा रायगड ग्रामीण फोटोग्राफर संघाच्या 15 धावा. फक्त 15 धावा. मी म्हणेन काय गोलंदाजी केली आहे या SK एंटरटेनमेंट कल्याण संघाचा. अतिशय मागे न ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं पॉवर प्लेचं, ज्यानं धावा खर्च केल्या होत्या, 3 फलंदाजाला बाद केला नाही आणि त्याला तिसऱ्या षटकामध्ये अमर्तीत केलं आणि पुन्हा एकदा त्यानं 3च धावा खर्च केल्या. इकॉनॉमिक्स पाहिली तर 3ची. इथे काय गोलंदाजी केली, त्यानं 2 षटक फेकलं आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी यावेळेला अतिशय मागेच्या माध्यमातून इथे बघायला भेटली आहे. चौथा गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्फत. सांघिक कोट्यातील चौथं वैयक्तिक पहिलं विनोद
समोर फलंदाज रोहित जो चौथ्या क्रमांकावरती आला. इथे मात्र मी म्हणेन आता जबाबदारी घेणं खूप गरजेचं असेल फलंदाजांना, कारण की 15 धावा 3 षटकामध्ये आल्यात. कुठेतरी या खेळपट्टीवरती धावा होत आहेत, मात्र चांगला इथे स्कोर लावा लागेल. इथे मात्र वेगवान बॉल फेकला होता, चेंडू मागे जात मात्र 2 क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र शर्यत कोण जिंकणार आणि शेवटच्या क्षणाला शर्यत चेंडून जिंकली आणि इथे मिसफील्ड. चौकार. थँक्यू डीजे. आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धाबा 19 धाबा धावफलकावरती. षटकातील पुढचा चेंडू. आताचा बॉल इथे मात्र सुरेख आहे. बॅक टू द बॉलर. इथे मात्र एकच धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धाबा 20 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर चेंडू सुरेख फेकला, ऑप्शनला बॉल फेकला होता, मात्र बॅक टू द बॉलर. एक धाव एका धावेच्या मदतीनं 20 धावा धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती रतन आणि मात्र मैदानामध्ये रोहित आहे, जो रतन वन डाऊन साठी आलाय. त्याच्या बॅटमध्ये इथे कुठेतरी मी म्हणेन मोठे फटके बघायला भेटले नाहीये, कारण की आता कुठेतरी जबाबदारी घेणं खूप गरजेचं असेल. त्यानं एकच चेंडूचा सामना केलाय. या षटकातील हा बॉल. आताचा बॉल सुरेख पद्धतीने ऑन साइडला माझा प्रयत्न. ते दाखवतात की हा बॉल ऑफस्टम्पला मारायचा, सॉरी ऑफसाइडला मारायचा होता, मात्र या वेळेला हा चेंडू आला निर्धाव. आणि निर्धावच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 20 धावा. या षटकातील पुढचा चेंडू. आताचा बॉल इथे मात्र उडवलाय. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. चेंडू मेन विकेट बॉल लाईनच्या बाहेर. रतनच्या बॅट मध्ये येणारा हा संघर्षाचा शंखनाद फौकत असताना षटकार साधावा. आताचा हा बॉल इथे मात्र उकरचा प्रयत्न. बाईटची इनरेज लागली, चेंडू मागे आलाय आणि या बॉल वरती एकदा पुढे दुसऱ्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते आणि मात्र लागणारा हा टीम रायगड ग्रामीण फोटोग्राफर संघाला 30 धक्का. डीजे. वाव. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज विनोदचा 27 धावा धावफलकावरती. इथे कुठेतरी मी म्हणेन चांगली गोलंदाजी होताना दिसतीये एस के एंटरटेनमेंट कल्याण संघाच्या बाजूनं. षटकातील शेवटचा बॉल. आताचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. इथे चेंडू मात्र मागे जातो आणि तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक संपलं 4 आणि 4 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा रायगड ग्रामीण फोटोग्राफर संघाच्या 28 धावा. तर ऐकूया डीजे मास्टर कडून एक समधुर संगीत. डीजे.
You can view your wedding albums on your laptop, smart TV, mobile at just rupees 149 only on weddonweb.in. Wow! Ask your photographer now. Albums on your laptop, smart TV, mobile at just rupees 149 only on weddonweb.in. Wow! Ask your photographer now. थँक्यू डीजे. तर इथे जेवणाची व्यवस्था केली आहे पूर्ण संघांसाठी, पूर्ण टीमसाठी. तर जेवण इथे आलेलं आहे. तर प्लीज प्रत्येक संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपल्या आपापलं जेवण घेण्यासाठी इथे यायचं आहे. आमच्या व्यासपीठावरती समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आहे आपण. तर बॅक टू द क्रिकेट. धावपलकावरती धावा 28. षटक क्रमांक 5 स्लोगरच्या षटकामध्ये धावा यायला पाहिजेत. नितीनचा वापर. हाताचा हा बॉल, वेगवान चेंडू. इथे लाईन खराब आहे. पंचांचे हात समांतर. धाव वेळेला वांतर. एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा 29. 29 धावा. 29 धावा धावपलकावरती. स्लोगर षटक नितीन. इथे मात्र मी म्हणेन स्लोगर षटकामध्ये धावा आता यायला पाहिजेत. 20 ते धावा यायला लागतील कारण की 29 धावा धावपलकावरती. कुठेतरी मी म्हणेन ना इथे गोलंदाजानं अटॅक केला जणू काय या फलंदाजांवरती. षटकातील पुढचा बॉल. रस्ताचा बॉल हा सुरेख होता. पडल्यानंतर सर्व इथे नाकाला मात्र चकमा देऊन चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये जरूर गेला आणि हा आला निर्धाव बॉल. निर्धाव बॉलच्या सभा षटकातील पुढचा चेंडू. आताचा फुलटॉच. चुकीला माफी नाहीये. चेंडू स्क्वेअर लेग बॉल लाईनच्या बाहेर. ताकदीचा वापर चेंडू षटकार साधावा. थँक्यू डीजे. जर आज चांगले संगीत डीजे माशाच्या माध्यमातून बघायला भेटलं. धावपलकावरती धावा 35 धावा. 35 धावा धावपलकावरती. चांगलं संगीत आपण अजूनही बॉल द्यायचा आहे. जुना बॉल द्या. तर आज धावपलकावरती धावा 35 धावा. पस्तीस धावा धावपलकावरती. मी म्हणेन षटकार. इथे तिसरा पंच. तर इथे गोलंदाजावरती आक्षेप. चल तिसरा पंच जा. तिसरा पंचाच्या भूमिकेत जायचं मैदानावरती. त्वरित जा आपण, विलंब करू नका. तिसरा पंच. इथे गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय. तिसरा पंचाच्या भूमिकेत भालचंद्र मामा हे गेल्या तिसरे पंच आमचे असतील. तर गोलंदाजावरती इथे घेतलेला आक्षेप मात्र इथे साधक ठरेल का? या गोलंदाजा नक्कीच येणारा काळ वेळ सांगेल. षटक क्रमांक इथे मात्र शेवटचा चालू आहे. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. आताचा हा बॉल सुरेख. इथे मात्र चेंडू गेला स्वेगला. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न. इथे मात्र 2 धावा पूर्ण होतील का? गुड रनिंग बिटवीन विकेट आणि या केल्या जात नाही धावा पूर्ण 2 आणि 2 धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा 37 धावा. 37 धावा धावपलकावरती. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या. 37 धावा धावपलकावरती. मी म्हणेन जरूर रतनच्या बॅट बंद 2 षटकार बघायला भेटल्या त्या मैदानावरती. षटकातील पुढचा चेंडू. आताचा हा बॉल वेगवान आहे. पडल्यानंतर सरळ खाली राहतोय विकेट कीपरच्या हातामध्ये आणि हा आला डॉट बॉल. डॉट बॉलच्या मदतीनं धावपलकावरती धावा फक्त आणि फक्त 37 धावा. 37 धावा धावपलकावरती आणि प्रथम सत्रातील पहिल्या इनिंग मधल्या शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या मैदानावरती. आणि समोर गोलंदाज रतन आहे. त्याचा बॅट बंद पॉवरफुल 2 षटकार बघायला भेटल्यात. आता मात्र या षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल. आताचा बॉल खेचून आला आडव्या बॅटनं. इथे मात्र चेंडू जाईल मिड विकेट बॉल लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इंटू ड्रॉप आणि 4 धावा.
थँक्यू डीजे. हा चौकार इथे बघा, बॉल जो गेलेला आहे ना मिड विकेटच्या दिशेनं आमच्या समोरच्या कक्षाच्या उजव्या साईडला, तर प्लीज कोण असेल तर सहकार्य करा आम्हाला प्लीज. आपलीच मॅच आहे, टुर्नामेंट आपलीच आहे, सहकार्य ही खूप हातबोट लावणे ही खूप गरजेची गोष्ट असते. आताचा मात्र हा बॉल अपील जरूर केलं होतं, पण अपील आलं, एक धाव पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न, इथे मात्र विकेट सेक्रिफाईस, रन आउट. आणि पहिला क्षेत्राचा खेळ वाजवी केल आणि इथे पहिला सतराचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या वाजवी खेळ संपल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना रायगड ग्रामीण फोटोग्राफर संघानं धावफलकावरती धावा लागवल्या 42 आणि येणारे 30 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल यावेळेला एस के एंटरटेनमेंट कल्याण संघाला 43 धावेच्या. या 43 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील या एस के एंटरटेनमेंट कल्याण संघाच्या बाजूनं की या धावा रोखल्या जातील यावेळेला या मैदानावरती रायगड ग्रामीण फोटोग्राफर संघाच्या बाजूनं. तर येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये मी घेऊन चलतो एका हेडुटण्याचे जबरदस्त समालोचक करण काळण्याना. थँक्यू थँक्यू सौरभ पाटील. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ठाणे जिल्हा कल्याण ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशन फोटो व्हिडिओग्राफर क्रिकेट स्पर्धा 2021 हे पहिलं पर्व तुमच्या समोर रंगत असताना आणि या पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना. पुढची लढत मुंबई बोरिवली आणि त्यांच्या विरोधात ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर्स. सो टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सुरू असलेला सामना ज्या ठिकाणी आता लक्ष मुंबई बोरिवलीचे कॅप्टन आपण या टॉस साठी. मुंबई बोरिवलीचे कॅप्टन. पहिलं सत्र ठिकाणी संपन्न झालं आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 43. लक्ष आहे ते 44चं.
एसके एंटरटेनमेंट फलंदाज लवकरात लवकर जायचं मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर आपण जा. रायगड फोटोग्राफर्स वर्सेस एसके एंटरटेनमेंट कल्याण, हे दोन संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतात या लढतीमध्ये. खूप दूरवरचा प्रवास करून रायगड संघ या ठिकाणी पोहोचलाय. त्यांच्या विरोधात कल्याणचा हा एसके एंटरटेनमेंट. लक्ष 44 44 धावसंख्येचं आता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 10.80 आस्किंग रन रेट आहे. चला कॅप्टन या बोरिवली आणि ठाणे कल्याण ग्रामीण. आदरणीय श्याम म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. श्याम म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस. स्पीड अप करायचं आहे दोन्ही संघ. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सूर्यकांत. हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिला चेंडू फुल टॉस होता, गॅप मध्ये ढकलून दिलाय. बॅकवर्ड पॉइंटला वेग भरपूर चेंडू मध्ये सुरुवात दमदार. पहिल्या चेंडूवरती चौकार. थँक्यू. आई फोटो स्टुडिओ किशोर म्हात्रे यांचा जो फ्लेक्स कटआउट तुम्हाला पाहायला मिळेल, त्या कटआउटला डायरेक्ट चेंडू षटकाराच्या स्वरूपात लागला तर फलंदाजाला 600-500 रुपयाचा पारितोषिक. आणि ऑन साइडला चेंडू ऑन ड्राईव्ह करता डीप मध्ये जाईल चेंडू. त्या अगोदर मिड ऑन मध्ये फील्ड केला जातोय. धावफलक या एका धावेने पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल, ते म्हणजेच 5 या आकड्यावरती. उन्हाचा तडाखा आता तुम्हाला नक्कीच बसेल. दुपारचे रगरग देऊन मकर संक्रांत नंतर उन्हाचा तडाखा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. तापमान वाढलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. टेम्परेचर पाणी आपण जास्तीत जास्त प्या. कॅलरी ऊर्जा शरीरामध्ये निर्माण होते पाण्याने. धावफलक 5 या आकड्यावरती. पाण्यावरून आठवलं विराट कोहली जे पाणी पितो. युरोपातील डोंगर दऱ्यांमधून निघालेले ते पाणी असते. इव्हियन कंपनी त्या पाण्याची निर्यात करते आणि भारतामध्ये फक्त विराट कोहलीसाठी ते पाणी येतं. त्या पाण्याची किंमत जवळजवळ 350 लिटर पासून 35,000 रुपये लिटर पर्यंत पाण्याची किंमत आहे. ऑन साइडला मिड विकेट मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. सिंगल या चेंडूवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आनंद तारेकर सध्यांना पण बघतोय रक्षकाच्या भूमिकेमध्ये. एक सिंगल या चेंडूवरती. त्या पाण्यामध्ये इव्हियन कंपनीचं ते पाणी असतं. त्या पाण्याचं सेवन केल्याने तुमचं डिप्रेशन लेवल कमी होतं. वेट लॉस साठी देखील ते पाणी उपायकारक असतं. स्किन साठी देखील ते पाणी उपायकारक असतं. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा Now, you can view your wedding albums साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. जीत ग्राफिक्स माफ करा.
विजय मास्टर आवाज थोडासा हामिंग मारतोय बघा, खरखरतो आवाज, थोडं लक्ष द्या. मिडॉन मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला, सिंगल या चेंडूवरती आली आणि धाव फलक आपण बघतोय पुढे जात असताना दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलं पुढे. ते 11 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ शिल्लक. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. लक्ष 44चं आहे. एस के एंटरटेनमेंट कल्याण माहिती दोन्ही सलामीवीर आपण आघाडीला बघतोय महेश आणि विनोद यांना. आणि या धावसंख्येला पुढे नेण्याचं काम संथपणे ते करतात. थेंबे थेंबे तळे साचे, त्या पद्धतीनं हे स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल. क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न अपील होत्या ठिकाणी. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. सिंगल रोखू शकत नव्हते, सिंगल धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते म्हणजेच 12 या आकड्यावरती. राकेश गोडबोले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. मी विनंती करेन ठाणे कल्याण ग्रामीणचे फोटोग्राफरचे अध्यक्ष आदरणीय श्री बाबुरावजी पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण राकेश गोडबोले यांचा सन्मान करावा. एस के एंटरटेनमेंटच्या फलंदाजासाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक हिरा 8 यांच्याकडून देण्यात येईल. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू वळवला, फुल टॉस, स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. On your laptop, smart TV, mobile, at just rupees 149 only. On veronweb.in. थँक्यू. Wow! Ask your photographer now. मास्टर नक्कीच ओल्ड हिंदी सॉन्ग येऊ द्या थोडे, कारण आता दुपारचं हे तापलेलं वातावरण आहे, थोडंसं बोर आम्ही देखील झालोय. सो मी नक्कीच तुम्हाला विनंती करेन, संगीत अशी एक गोष्ट आहे मित्रांनो, ती नेहमीच तुम्हाला डिप्रेशन मध्ये येऊन पुढे नेत असते. शॉर्ट कव्हर पॉइंट मधून पाठीमागे चेंडू पाहायला मिळाला. धावफलक आपण बघू शकाल या एका धावेने पुढे जात असताना. ते म्हणजेच 17 या आकड्यावरती सध्या धावसंख्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. आवाज बरोबर आहे? धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल ते 17 या आकड्यावरती. स्मॉल मिस्टेक आमच्या स्कोरर कडून. धावफलक सध्या आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. ऑफ साइडला गॅप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून. त्यांच्या हातामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. फेकोल नॉन स्ट्रायकिंग एंडला, तोपर्यंत सहजरित्या 2 धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. या दुहेरी धावसंख्येने धावफलक 20 या आकड्यावरती. लक्ष 44 असताना अजूनही या मॅच मध्ये गरज आहे ती म्हणजे 24 धावसंख्येची. 24 रिक्वायर्ड. तयार होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज. फुल टॉस होता, पॅडल स्वीप करता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अलॉंग दी कार्पेट हा चेंडू वेगाने चाललाय सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. थँक्यू. ओमसाई प्रोडक्शन सुभाष मागे यांच्याकडून प्रत्येका षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक.
SK एंटरटेनमेंट कल्याणच्या फलंदाजांसाठी ही You can view your wedding albums on your laptop, smart TV, mobile at just rupees 149 only on veronweb.in. Wow! Ask your photographer now. Now, you can view your wedding albums on your laptop, smart TV, mobile at just rupees 149 only on veronweb.in. Wow! Ask your photographer now. बारा चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 18 चेंडू, माफ करा, 18 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावसंख्येचे बॉलिंग मार्क वरती तयार होतात आनंद तारेकर. रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य आहेत, मी देखील त्या समितीचा सदस्य आहे. वार्षिक संमेलनामध्ये आमचे नक्कीच भेट होते आणि आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच त्यांची आणि आमची भेट होते. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक गोलंदाज आनंद तारेकर यांच्यासाठी अक्षय पाटील यांच्याकडून. अक्षय पाटील यांच्याकडून आनंद तारेकर यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्ट्रायकिंगला आपण बघतोय फलंदाज विनोद यांना. पहिला चेंडू घेऊन आनंद, वापी छोटा उडवलाय,
काऊ कॉर्नरच्या दरम्यान चेंडू क्षेत्ररक्षक येतो त्याचा बघायचा बाहेर सीमारेषा पार षटकार. स्लॉक स्वीपचा फटका मिस टायमिंग बॅटवरती मिळत नव्हता चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक त्या अगोदर डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. थोडस फंबल त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षणामधून पाहायला मिळालं आणि धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते म्हणजेच 37 या आकड्यावरती अवघ्या 7 धावसंख्येची गरज. 16 चेंडूंचा काही शिल्लक. आनंद आखो टप्प्याचा चेंडू तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. आता टप्पा पडल्यानंतर हा चेंडू टेक ऑफ झाला. उसळी घेत असताना पाहायला मिळाला. बीट झालेत फलंदाज ते म्हणजेच विनोद. चेंडू शिल्लक अजूनही तुम्हाला पाहायला मिळतील ते 15 आणि या 17 मधला पहिला निर्धाव चेंडू. आखो टप्पा चेंडू हुक करतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार जमिनी समांतर हा फटका. 6 धावांन करता षटकार. थँक्यू डीजे. एका धावसंख्येची गरज. स्कोर इज लेवल. धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 43. अखेर हा चेंडू पाहायला मिळाला. लॉंग स्टॉपला सामना ते फिनिश होतोय. हार्ड लक रायगड फोटोग्राफर्स. खूप चांगला संघर्ष राहिला परंतु परास्त आपल्याला व्हावं लागलं. या स्पर्धेमधला आपला आव्हान संपुष्टात. आपलं मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. अभिनंदन टीम एसके एंटरटेनमेंट. किरणजी तळे यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला सुखद स्माइल, हॅपी स्माइल नक्कीच पाहायला मिळेल. अभिनंदन. आणि दोन्ही संघांना वैशाली अल्बमचे आदरणीय श्री अनिलजी शेट्टे साहेब यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज सन्मान आपण करणार आहोत. आदरणीय श्री सुभाषजी मागे साहेब जे भिवंडी ओमसाई प्रोडक्शनचे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या ठिकाणी सन्मान होईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सुभाषजी मागे जे ओमसाई प्रोडक्शन भिवंडीचे प्रोप्रायटर आहेत. हार्डलक आनंद दादा. दूरवरचा प्रवास तुम्ही नक्कीच केला. अपयश पदरात पडलं हरकत नाहीये. क्रिकेट असा खेळ नेहमी शिकवून जातो कसं खेळायचं. तेव्हा समावतो मॅच आपण नक्कीच जाहीर करूयात. विनोद ज्यांनी 13 चेंडूंमध्ये योगदान दिलं ते 37 धावसंख्येचं एक पात्र अभिनय त्यांचा पाहायला मिळाला आणि ते विनोद ठरले त्या सामन्याचा सामनावीर. मुंबई बोरिवली आणि त्यांच्या विरोधात संघ पाहायला मिळेल तो ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर्स. टॉस जिंकला ठाणे कल्याण ग्रामीणचा फोटोग्राफर्स आणि त्यांचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि त्यांच्या विरोधात मुंबई बोरिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन रायगड फोटोग्राफर्स आणि एसके एंटरटेनमेंट कल्याणचे कॅप्टन. आपण या प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज